एकजुटीने पेटलं रान तुफान आलं या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या ढेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालं या एकजुटीनं पेटलं रान तुफान आलं या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला तळमळलीस तू कारपुनी हिरवा पदर तुझा जळला छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई अपराध किती झाले पण आता शरण तुला आई परतीन आली जाण जागर झालं या एकजुटीनं पेटलं रान तुफान आलं या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो चालवुनी वैराचे नांगर नासवली माती छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती उपरतीनं आली जाण जागर झालं या एकजुटीनं पेटलं रान तुफान आलं या हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या ढेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस घेऊन हात हातामंदी
वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे, वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फांदीच्या अंगावरती चिमणी ती चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे, हे वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. हातातले हात मन बावरे, खडकाची माया कशी पाझरे. भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे झुंबर हलते, शब्दांना कळले हे गाणे नवे. ही वेळ आहे मला बोलणारी, ही धुंद नादी गंधावणारी. पुन्हा एकदा उरी भेटदा कसे आवरावे, वाऱ्यावरती गंध पसरला मातीमध्ये दरवळणारे. I like the cool breeze blowing over my face. I like the cool breeze blowing on my face.
आणि श्रीफळ देऊन आदरणीय साहेबांचा या ठिकाणी हृदय असा सत्कार होतोय. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे माण पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय श्रीरामजी पाटील साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार होतोय. मी रत्नाकर रामचंद्र जगदाळे यांना विनंती करतो की आदरणीय पाटील साहेबांचा त्यांनी हृदय असा सत्कार आणि सन्मान करावा. सन्माननीय रत्नाकरजी जगदाळे साहेब थोडीशी समोर इकडे समोर इकडे समोर तुपे साहेब सॉरी आदरणीय तुपे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान होतोय. त्यांनी करावाशी विनंती करतो. विजय जगदाळे यांना विनंती करतो की आदरणीय तुपे साहेबांचा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान करावा. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे दहिवडी नगरपंचायतीचे नगरसेवक ज्येष्ठ उद्योजक आदरणीय सुरेंद्रजी मोरे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान होतोय. मी महादेव शिवाजी जगदाळे यांना विनंती करतो की आदरणीय मोरे साहेबांचा त्यांनी या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करावा. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आदर्श गाव मलवडीच्या सरपंच सन्माननीय दीपाली जगदाळे मॅडम यांचा सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार. अपर्णा जगदाळे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय ताईंचा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान करावा. एक आदर्श गाव उभा करण्याचा संकल्प एका या ठिकाणी स्त्री शक्तीने घेतला आणि स्त्री शक्तीच्या हस्ते स्त्री शक्तीचा या ठिकाणी हृदय असा यथोचित सत्कार आणि सन्मान होतो. एकदा स्त्री शक्तीची टाळी या शिरवलीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी वाजली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय डॉक्टर महेश माने साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार होतोय. सन्माननीय हनुमंत जगदाळे यांना विनंती करतो की महेश माने यांचा त्यांनी या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान करावा. डॉक्टर महेशजी माने. त्याचबरोबर तुषारजी भोसले यांचा सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान संपन्न होतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे शंकरजी इंगळे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान होतोय. सन्माननीय या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे युवा नेते सन्माननीय दादासो दडस साहेब यांचा सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं हृदय असा सत्कार आणि सन्मान या प्रसंगी संपन्न होतोय. त्याचबरोबर दहिवडी नगरपंचायतीचे नगरसेवक असणारे सन्माननीय सागरजी खांडे साहेब आपला सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय नाथा खडे साहेब आपला सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान शिरवली ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचबरोबर उपस्थित असणारे गुलाबजी राजगे साहेब आपला सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि विशेषतः ही सगळी गोष्ट आपल्या लेखणीतून टिपण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे पत्रकार रुपेशजी कदम साहेब आपला सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. वैभवजी खरात साहेब आपला सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान संपन्न होतोय. नवीनजी जाधव साहेब आपला सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. नवीनजी जाधव आपला सुद्धा या ठिकाणी हृदय सत्कार आणि सन्मान संपन्न होतोय. आदरणीय पत्रकारांचा सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय जयजी राजे साहेब आणि अरविंदजी पिसे साहेब आपला सुद्धा या ठिकाणी
हृदय असा सत्कार आणि सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचबरोबर उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी पुनश्च एकदा शिरवली ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत होत आहे. सुस्वागतम. एकदा जोरदार टाळी या सर्व मान्यवरांसाठी या ठिकाणी वाजवायची. आणि यानंतर मी आदरणीय तुकारामजी जगदाळे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. सन्माननीय तुकारामजी जगदाळे साहेब, आदरणीय जगदाळे साहेबांसाठी आपल्या सर्वांची जोरदार टाळी. मला कल्पना आहे तुमची जेवायची वेळ झालेली आहे. बराच वेळ तुम्ही वाट बघत होता. कार्यक्रम लवकरात लवकर कसा संपवायचा त्याचा मी नक्की विचार केलेला आहे. त्याप्रमाणे कार्यक्रम आपण लवकरच करू आणि जेवायला तुम्हाला लवकर करेल. आदरणीय व्यासपीठ श्री नितीन काका पाटील साहेब, प्रथमच मला वाटते मान तालुक्याच्या आजच्या दौऱ्यावरती दिसायला तर ते आपल्या गावापासून सुरुवात होते. त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो. तसेच आपले लाडके हक्काचे देशमुख साहेब, कधी फोन करा, आधीमध्ये कुणी नाही, कुठल्याही काम सांगा, कुठल्याही कामाला तयार असणारे आप्पा, ते आज आपल्या गावात आलेले आहे. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. बाकी तालुक्यातील सर्व मंडळी आणि जमलेले उपस्थित बंधू आणि भगिनी, आणि मला सांगायला खरंच अभिमान वाटतो की त्या आपल्या शिरोलीच्या लोकांसाठी एक ऐतिहासिक क्षण आज आपण साजरा करतो की आपल्याला अभिप्रेत असलेलं जे ग्रामपंचायतीचं ऑफिस असो किंवा सभागृह असो किंवा वाचनालय असो, त्याच्यामध्ये गावासाठी ज्या लागतात सगळ्या सोयी सुविधा, मल्टीपर्पज सर्व्हिसेस ज्या लागतात त्या सगळ्या एका ठिकाणी आणून आपल्या लोकांचं जीवनमान किंवा त्रास कसा कमी करता येईल आणि तळागाळात त्या लोकांचं काम कसं आपल्याला एका ठिकाणी आणून पटकन लवकर कुठल्याही त्रास होता करता येईल त्याचा सगळा विचार केला होता. मुळात ही कल्पना माझी जेव्हा मी शिरोली 2020चं विजन तयार केलं होतं 2005 साली, त्याच वेळेस हा एक करता होता. टॉप प्रायोरिटी कोर्स एज्युकेशन होते, शिक्षणासाठी होती. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा हायस्कूल घेतलं. त्याच्यानंतर दुसरी प्रायोरिटी पाणी, प्यायचं पाणी आणि शेतीचं पाणी. प्यायच्या पाण्याने आपण दुसरी केली, 2 पाईपलाईन केल्या. अलीकडे मागच्या 2 वर्षापूर्वी आपण पाण्याची टाकी केली, प्रत्येक घरात नळ गेला आणि गॅस, नळ आणि टॉयलेटवर महिलांचं आयुष्यात मी नक्कीच काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन किंवा परिवर्तन करू शकलो त्याचा मला नक्की आहे. त्याच्यानंतर इंडो जर्मनचा आपण मोठा प्रकल्प राबवला. 4-5 वर्ष तो प्रकल्प चालला आणि त्यावेळेचं गावाचं वातावरण फार सुंदर होतं. प्रचंड लोक सहकार्य करत होते. अलीकडे लोक थोडीशी बदललेली दिसत आहेत. त्याच काळात आपण हे शक्ती मंदिर बांधलं, 3 मंदिर एकत्र करून केलेले आणि फार अशाच मिटिंग होत होते त्यावेळेस. परत ते ग्रामपंचायतमध्ये यायला लागले आणि जो पाठीवरचा बॅकलॉगचा भरून काढू असं मला वाटलं होतं, पण स्वभावाने पॉसिबल नाही झालं. तरी सुद्धा मी बऱ्यापैकी प्रयत्न केला आणि पाण्यानंतर जे असतं ते शेती, शिवार किंवा गावातील इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, गटर, पाईपलाईन आणि समजा ग्रामपंचायत ऑफिस येतं, सर्व्हिसेस येतात, वाचनालय येतं. त्याचा विचार करून हे 4-5 वर्षापूर्वीचा तो प्रस्ताव वगैरे दिला होता. फास्ट प्रस्ताव झाला, परत सरकार बदललं, स्थगिती आली, तर 2 वर्ष गेली आणि 2 वर्षानंतर काम चालू झालं आणि काम जसं चालू झालं तसं विरोध बी चालू झाल्यासाठी जे प्रत्येक गावात होतं तिथं. पण त्यावेळेस भरपूर विरोध झाला. फार खिचडी लागली. सगळ्यांना सांगायचं, सगळ्यांनी सावध राहा. दिस नॉट गुड फॉर आवर मॅरेज. Definitely. It has gone to much lower level. सगळ्यांनी ही सगळ्यांना वाटणी दिली असं. बाकी गोष्टी सगळ्या चालतील, पण विकासाच्या कामात कोणी जर आडकाठी आलं नसेल ना, ते अजिबात माफ नाही केलं पाहिजे. सांगायचं म्हणजे त्यांचं कुणाचं काही मंडळीचं 1% बी त्यात योगदान होतं, बदलत होतं. पण ह्या काळात त्यांनी 100% अडथळे आणले.
प्रत्येक स्टेज वाचला नाही किंवा दुसरा वाळा कसा करते त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करू. त्यात गणेशला सुरुवात करू की बाबा आता वाचला नाही करू म्हणून लोक वगैरे करायचा निर्णय घेतला असं. आणि परत काम तर चालू केलं पण पैसे नाही. परत मग अडचण आली की आप्पा आले इथं त्यांनी बघितली सगळी परिस्थिती काय करतात ते म्हणजे काम थांबू नका आपण कुठून तरी निधीची व्यवस्था करू. आणि लगेच त्यांनी आपल्या काकाशी बोलणी केली आणि जो काही निधी लागेल त्याची कागदपत्री प्रोसेस किंवा प्रक्रिया चालू आहे ते लवकरच आपल्याला निधी मिळून जाईल. आपण काम पूर्ण केलेलं आहे. फायनल काम काय असेल बाकी त्या निधीतून आपल्याला करता येईल. आणि या इमारतीच्या बांधकामात गावातील प्रत्येक सगळ्यांचा ज्यांनी सहकार्य केलं सगळ्यांचं मनापासून कौतुक. 10 लोकांची आमची टीम आहे सर. अक्षरशः त्यांनी स्वतःचं काम आहे असं समजून 3 वर्ष मेहनत केलेली आहे. फार सुंदर सहकार्य केलेले. तसंच वरती लायब्ररीच्या वेळेस मी गावातील बहुतेक जवळजवळ सर्वांनी देणगी दिली आहे आणि त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आभार मानतो. आता ही वास्तू झाली. या वास्तूचं आउटपुट किंवा ह्याचं काय फलित होईल त्या वास्तूत येऊन आपण जर चांगलं काम केलं चांगला विचार केला लोकांची सेवा केली ईश्वर लोकसेवा घ्यायची ईश्वर सेवा असं मानून जर आपण काम केलं तर तिथं खरं माणुसकीचं दर्शन आपल्याला बघायला लागेल. ह्या मंदिरात जसे दैविक चमत्कार दिसतात स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स दिसतात तसेच त्या मंदिरात सुद्धा दिसणार आहे. जो कोणी तिथे लोकांची त्रास काय करेल तर त्याला त्याचा प्रसाद मिळाल्याशिवाय होणार हे नियत आहे. त्याचं फळ मिळतं. चांगलं काम केलं तर चांगलं फळ मिळेल वाईट केलं तर वाईटच होईल. आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होतो. या दात्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची. आताच्या जमान्यामध्ये खऱ्या अर्थानं एका इंचासाठी लढणारी माणसं आपण पाहतो मात्र उदार आणि मोठ्या अंतकरणानं या माणसांनी ही जागा आपल्या या माणुसकीच्या मंदिरासाठी दान दिली. याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते या सर्वच दात्यांचा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे या दात्यांसाठी. या ठिकाणी समोर इकडे समोर बघा समोर इकडे ओ काका पुढे या ना हा समोर इकडे बघा काका इकडे बघा समोर. धन्यवाद. अतिशय हृदय असं सहकार्य या सर्वच दात्यांनी आपली या ठिकाणी भूमी दान देऊन या एका जोरदार टाळी वाजवायचे या दात्यांसाठी. त्यांनी 25 सौजन्य आपल्या माणुसकीच्या मंदिरासाठी दिलं. त्यानंतर लायब्ररीसाठी इलेक्ट्रिक फिटिंगचं सौजन्य त्यांनी दिलं होतं. ते श्रीकांत जगदाळे अविनाश विठ्ठल नवले ओमकार जगदाळे आणि राहुल शिंदे या 4ही जणांनी या ठिकाणी समोर यायचे ज्यांचा नामोल्लेख होतोय. श्रीकांत जगदाळे सगळे आले नसतील तर जे आले असतील त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तो या सर्वांचा सन्मान त्यांनी या ठिकाणी घ्यायचा. श्रीकांत जगदाळे अविनाश विठ्ठल नवले ओमकार जगदाळे आणि राहुल शिंदे यांनी लायब्ररीतील इलेक्ट्रिक फिटिंगचं सौजन्य त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं होतं. या सर्वांचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यथोचित रुपयाचा सत्कार आणि सन्मान होतो. फॅनवर ट्यूबचं सौजन्य ज्यांनी दिलं होतं ते अतुल शेडेगे आले असतील तर त्यांनी आपल्या या ठिकाणी रुपयाचा सत्कार घ्यायचा. अतुल शेडेगे यांनी या ठिकाणी सत्कार घ्यायचा. त्याचबरोबर ज्यांनी बुकशेल कपाटासाठी सौजन्य दिले असे दहिवडीचे नगरसेवक असणारे सन्माननीय दिलीपराव गुलाबराव जगदाळे साहेब यांचं सुद्धा समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि मनपूर्वक ऋण. आदरणीय दिलीपराव जगदाळे साहेब नगरसेवक दहिवडी यांनी बुकशेलचं कपाट आपल्याला या ठिकाणी दिलं. त्याचबरोबर लायब्ररीसाठी ज्यांनी बहुमूल्य सहकार्य केलं असे व्यंकटराव दादासाहेब जगदाळे शहाजी हनुमंत जगदाळे बाळासाहेब विठ्ठल जगदाळे संपत जगन्नाथ जगदाळे विजय चांगदेव जगदाळे आणि ज्ञानेश्वर विनायक जगदाळे या सर्व दात्यांनी कृपया समोर यायचंय. ज्यांचा नामोल्लेख झाला त्या सर्व दात्यांनी कृपया वेळ जास्त न दवडता कृपया आपण समोर यावं. या सर्व दात्यांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. व्यंकटराव दादासाहेब जगदाळे शहाजी हनुमंत जगदाळे बाळासाहेब विठ्ठल जगदाळे संपत जगन्नाथ जगदाळे विजय चांगदेव जगदाळे ज्ञानेश्वर विनायक जगदाळे या सर्व दात्यांसाठी एकदा जोरदार टाळी आपल्या सर्वांची या ठिकाणी झाली पाहिजे.
बघा, एक मिनिट. दानासाठी ओके. सर्वांच्या या ठिकाणी या दानासाठी सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं आपलं या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि मनपूर्वक ऋण. त्याचबरोबर संबंध सर्व गावकऱ्यांच्या आग्रहास्तव आणि खऱ्या अर्थानं गावाच्या विकासाचं स्वप्न ज्या माणसानं एक तारुण्य वयामध्ये आपल्या उराशी बाळगलं आणि तेच स्वप्न आज सत्यामध्ये या ठिकाणी साकारलं गेलं, ते आदरणीय जगदाळे साहेबांचा या ठिकाणी हृदय असा सत्कार संबंध सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या आग्रह असतो. खऱ्या अर्थानं हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय साहेबांना हा सरप्राईज सत्कार दिला जातोय. मात्र आपल्या सर्वांच्या काळजातला हा सत्कार आहे. बहिणाबाई चौधरींची कविता मला या ठिकाणी आठवते की बहिणाबाई चौधरी असं लिहितात की जग जगरे जीवास जगत तोलाचं, जग जगरे जीवास जगत तोलाचं, उंच उंच आभाळासारखं धरत विचारे बोलाचं, उंच उंच आभाळासारखं धरत विचारे बोलाचं. आभाळासारखं उंच जगणं स्वतःचं कर्तृत्व तयार केलेल्या आदरणीय जगदाळे साहेबांचं हेच खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं ऋण आज आपण त्यांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतोय. आदरणीय साहेबांचा खूप मोठा सहकार्य खूप उपस्थित राहत आहे. एका जोरदार ताळी झाली पाहिजे याही सत्कारासाठी. हा समोर इकडे, एक मिनिट. ओके. धन्यवाद. आपला सर्वांची वेळ जास्त न घेता मी मान्यवरांच्या मनोगताकडे या ठिकाणी वळतो. सर्वप्रथम मलोडी गावच्या. तरी पण मी एकदा माझी ओळख सांगते. माझे नाव दीपाली गणेश जगदाळे. मी मलोडी गावची लोकनियुक्त सरपंच आहे. सन्माननीय व्यासपीठावर आज खास जे अतिथी आहेत ते नितीन काका पाटील आणि माझे मार्गदर्शक, ज्यांचा ग्रामपंचायतीत गेल्यानंतर फोटो पाहिल्यानंतर माझा दिवस सुरू होतो, असे आपणा सर्वांचे लाडके प्रभाकरजी देशमुख साहेब आणि इतर सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देते. कारण की खूप खडतर प्रवासातून ही इमारत उभी राहिलेली आहे आणि याच्यात सर्वात मोठं योगदान असेल ते 100% जगदाळे साहेबांचं आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांचं आहे. मी सरपंच व्हायच्या अगोदर 12 ते 13 वर्ष ग्रामपंचायत ऑपरेटर म्हणून काम करत होते. त्यावेळेस इथली जी माझी सहकारी आहे अर्चना, ती इथं नेटवर्क नव्हतं साहेब. ती ऑनलाईन काम करायचं म्हटलं तर मलवडीमध्ये यायची. म्हणजे अशी परिस्थिती होती. आता इथं नेटवर्क पण आहे आणि एक सुसज्ज अशी इमारत पण उभी राहिलेली आहे. ती ज्यावेळेस ज्या खोलीमध्ये काम करत होती ती खूप भयानक अशी खोली होती. तिची जी अवस्था व्हायची, कारण की सकाळी यायला 10 वाजता एसटी असायची तिला, नंतर 5 वाजता एक एसटी असायची. 10 ते 5 या वेळेतच तिनं तिथं काम करायचं आणि जर तिला वेळ झाला तर 100% पण कोणाला तरी सांगायचं की बाबा हिला सोडा. जसे की माझे पती, त्यांना मी रिक्वेस्ट करायची की बाबा उशीर झाला आता तिला सोडून या. पण अशा खडतर प्रवासातून आता या गावचा खरंच विकास व्हायला लागलेला आहे. मी माझ्या थोड्याशा संघर्षाबद्दल सांगते. 2021 साली शिरवली गावचे जे सदस्य होते उभे राहिलेले, त्यांचा फॉर्म ऑनलाईन मी केले होते आणि साहेबांचे म्हणजे तात्यांचे तुकाराम तात्यांचे फॉर्म मी 1 नाही 2 नाही 5 वेळा आपल्या ऑफिसला 2:30 वाजेपर्यंत रात्रीचे भरले होते. कारण त्यावेळेस खूप राग पण येत होता, कारण 5 वेळा फॉर्म भरायला सांगितलं होता मला. पण खूप छान वाटलं, त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं. आणि ज्या दिवशी शिरवलीचा निकाल जाहीर झाला त्याच दिवशी मलवडी गावचं आरक्षण जाहीर झालं होतं. त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 2 वर्षांनी आमची निवडणूक लागली. त्यावेळेसच मी ठरवलं होतं किंवा मी आमच्या साहेबांना सांगितलं होतं की मला सरपंच व्हायचंय. आणि खरंच साहेबांनी फक्त पाठीवर हात ठेवला आणि गावानं सहकार्य केलं. त्यामुळं मी आज तुमच्या पुढे उभी आहे. आणि तुम्ही पाहताय महिलांना खूप कमी लेखलं जातं अजून पण. सर्व कार्यकर्ते ज्यांचा नामोल्लेख होईल त्यांनी लवकर या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. सन्माननीय राहुलजी धडस साहेब आपला या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय. रवींद्रजी धडस टाकेवाडीहून आलेल्या सर्व युवा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी जाहीर असा पक्षप्रवेश होतोय. राहुल धडस, रवींद्र धडस, अण्णा ठोंबरे, रोहित शिंदे, सुहास धडस, रमेशजी ठोंबरे, नवनाथ धडस, हनुमंत धडस,
ऋषभ दडस, गणेश दडस, समीर बळीप, हनुमंत दडस, शरद दडस, निखिल पडळकर, अविनाश दडस, अजय दडस आणि सुमित दडस या सर्व युवा कार्यकर्त्यांचा आदरणीय नितीन काका पाटील साहेब आणि आदरणीय देशमुख साहेब आणि मंचावरच्या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी हा पक्ष प्रवेश होतोय. जाहीर पक्ष प्रवेशासाठी एकदा आपल्या सर्वांची टाळी या ठिकाणी झाली पाहिजे. पुरोगामी विचारांचं नेतृत्व असणाऱ्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ही सगळी पुरोगामी विचारांकडे आज तरुण पिढी ओढावली जाते आणि खऱ्या अर्थानं नव्या युगाची नवी नांदी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी घडली जाते. सर्वच युवा कार्यकर्त्यांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. निश्चित स्वरूपानं उद्याच्या काळामध्ये आपल्या हातून पुरोगामी विचारांचं गाव, पुरोगामी विचारांचं शिरोली ग्रामपंचायतीचे नूतन इमारत जिला तुम्ही सगळ्यांना माणुसकीचं मंदिर म्हणताय. गोरगरीब माणसाचं काम होत असताना गरीब अडलेला आहे म्हणून त्याची अडचण करण्यापेक्षा त्याला मदतीची भूमिका घ्यायसाठी माणुसकीचं मंदिर तुम्ही उभा केलंय. यासाठी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तुकारामजी जगदाळे आणि सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून अभिनंदन करतो. नुसती ग्रामपंचायत नाही तर बहुउद्देशीय सभागृह ग्रंथालय अभ्यासिका संपूर्ण तालुक्यामध्ये सगळ्या घटकांना मग ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, ग्रंथालय असेल, त्या सगळ्यांना एका छताखाली आणून जर कुठली सुंदर इमारत उभा राहिली असेल तर ती शिरोलीकरांनी उभा केलेली आहे. त्यासाठी खास तुमचं मनापासून अभिनंदन आहे. अतिशय सुंदर अशी इमारत तुम्ही उभा केली आणि आजचा लोकार्पण सोहळा ज्यांच्या हस्ते होतोय ते आपल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कैलासवासी या ठिकाणी राहिली आणि म्हणून या इमारतीमध्ये भविष्य काळात होणारं काम सुद्धा अशाच पद्धतीचं गोरगरीब माणसांना दिलासा देणार, त्याच्या अडचणी दूर करणार आणि तिथं गेल्यानंतर सन्मानाला वागणूक दिली जाईल अशा पद्धतीचं काम भविष्य काळामध्ये जे तुमचं काम आता चाललंय ते अधिक चांगल्या पद्धतीनं भविष्य काळामध्ये व्हावं अशी माझी अपेक्षा. आपले उपसरपंच तुकाराम जगदाळे यांचे इतका पाठपुरावा करणारा कुठलाही सरपंच मी आतापर्यंत पाहिलेला नाही. एखादं काम हातात घेतल्यानंतर कधीच घ्यायचं, त्यांनी कुठली वाट न बघता इमारत पूर्ण केली. काही पैसे कमी पडले होते म्हणून आम्ही नितीन काकांना विनंती केली. नितीन काकांनी 10 लाख रुपये त्या ठिकाणी गुंतवणूक करून दिले. त्याच्यानंतर एखादं काम उभं राहिल्यानंतर उभं राहत असताना अनेक हात पुढे येतात. आपल्या ठाण्याचे नगरसेवक सातत्यानं गावाला मदतीची भूमिका घेतात. हनुमंतराव जगदाळे साहेब त्यांचं कुटुंबीय यांनी या ठिकाणी अनेक कामामध्ये गावासाठी मदत उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करतो. हे सगळं होत असताना ही माणसं गावातून याच गावात शिकली, या गावात मोठी झाली आणि वेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं या गावाचं नाव तिथं मोठं केलं. आज हनुमंतराव जगदाळे त्या ठिकाणी 30 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी नगरसेवक ठाण्यासारख्या शहरामध्ये सलग नगरसेवक आहे. तुकाराम जगदाळे अतिशय कॉन्ट्रॅक्टरचं काम चांगल्या पद्धतीने करतात. गावातले अनेक मुलं प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून वेगळ्या पदावरती गेलेली आहेत. ही सगळी माणसं याच मातीत उभं राहिलेली आहेत.
मोठी झाली, पण ती मोठी झाल्यानंतर स्वतःसाठी केवळ मोठी झाली नाही, तर पुन्हा गावाकडे वळून बघितलंय आणि गावामध्ये काय चाललंय, ज्या गावाने आपल्याला जन्म दिला, या गावात वाढलो, त्या लोकांचे आपल्यावरती ऋण आहे, उपकार आहे, ते फेडायला पाहिजे अशा प्रकारची जाणीव त्यांनी दाखवली. त्यामुळं खऱ्या अर्थानं गाव इतर गावांच्या पेक्षा वेगळा आहे. तुम्ही सगळ्यांनी एकत्र येत असताना ग्रामपंचायत अशा चांगल्या पद्धतीने लढवली, सगळी ग्रामपंचायतची वाढी निवडून आणली, तर त्या काही सदस्यांची चोरी पण झाली. चोरी करण्यामध्ये काही लोक पाहिले, सोसायटीचे सगळे आपली वळ आली, त्याच्यात पण चोरी करायचा प्रयत्न केला. काय लोकांची प्रवृत्ती असते. खर तर इकडचे तिकडची माणसं चोरून त्यांचे प्रवेश केल्यापेक्षा ग्रामपंचायत लढवून जिंकून आले असते तर अधिक चांगलं झालं असतं. त्यांच्या प्रवृत्ती आहे, त्याच्यावरती आपण जास्त वेळ नाही देता. इथली गावातली ग्रामस्थ ते काका निष्ठेनं काम करणारे सदाशिवराव कोळतात्या होते, तेव्हापासून हे गाव सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभं राहिलेलं आहे आणि निष्ठेनं काम करणारी माणसं आहेत. आपण सत्तेत नसल्यामुळे अनेक अडचणी आहेत. खरं तर एवढी सुंदर इमारत होत असताना पक्षाच्या पलीकडे जाऊ, ही इमारत ज्या ग्रामपंचायतच्या वाढीने उभा केली आहे त्याचं जाहीरपणानं कौतुक व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाला ते कौतुक न करता सत्तेतील माणसं ते थांबेल काम अशा पद्धतीने करतात, हे मानवर्गाचं दुर्दैव आहे. त्यांची पद्धत आहे. पण आपली जी पद्धत आहे, यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी जी आपल्याला घालून दिलेली पद्धत आहे, विचार आहे, ते पद्धत आपली आहे. आणि तुकारामजी यांनी सांगितलं की वॉटर सप्लाय स्कीम करून महिलांच्या डोक्यावरचा अंडा कायमचा तुम्ही बाजूला ठेवला, यासाठी मनापासून तुमचा अभिनंदन. तर ते पाणी आणण्यासाठी जो काही श्रम लागतात, वेळ जातो, त्याऐवजी त्या घरातल्या मुलांसाठी अधिक वेळ देतील. या गावाने काही चांगल्या गोष्टी आतापर्यंत केलेल्या आहेत. गावामध्ये चांगली एकी ठेवली. जर विरोधातले काही लोक असतील तरी त्याचं म्हणणं ऐकून घेऊन गावामध्ये पुढे जायचा निर्णय घेतलाय. त्याच त्या ठिकाणी प्रत्यंतर ही सुंदर अशी इमारत तुम्ही सर्वांनी त्यांच्या पत्रामध्ये टाकतील अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला सगळ्यांना करतो आणि थांबतो. त्यानंतर मी विनंती करतो जोरदार शहराच्या आजच्या या ग्रामपंचायतीच्या आणि बहुउद्देशीय सभागृहाच्या या 3 मजली इमारतीच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले कोकण विभागाचे माजी आयुक्त, मान तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख साहेब, या कार्यक्रमाला मुद्दामून उपस्थित असलेले आमचे मान पंचायत समितीचे माजी सभापती तसंच सातारा जिल्हा खरेदी संघाचे व्हाईस चेअरमन श्रीराम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे, जयराम माने, अरविंद पिसे, शंकर इंगळे, सागर खांडे, नवीन जाधव, महेश माने, गुलाबराव राजगे, पत्रकार उपेश कदम, आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या
मलंबीच्या सरपंच दीपालीताई जगदाळे, सुरेंद्र मोरे नगरसेवक देवळी, या शिरोलीच्या सोसायटीचे चेअरमन प्रतापराव जगदाळे, दादासाहेब गरज आणि आपल्या या गावचे उपसरपंच ज्यांनी या गावाच्या विकासासाठी आपलं बहुमोल योगदान दिलंय आणि देत आहेत ते आमचे उपसरपंच तुकाराम जगदाळे. उपस्थित सर्वच आता या गावातील प्रमुख मंडळी, आमच्या त्या आपल्या जागा मालक रामचंद्र जगदाळे, गौरव जगदाळे, भरत जगदाळे आणि शिवराजराव जगदाळे यांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार करतो. सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये मला वाटतं सरपंचांनी सांगितलं की जिथं माणूस एक बरोबर जागा आज गेला मागे पुढं करतो, तिथं आज सुद्धा अशी लोक आहेत की गावासाठी स्वतःची जागा एकाही पैशाचं मोठेपण न घेता गावाला दान करतात, गावाच्या विकासासाठी योगदान देतात. अशा गावाला माझ्या मते ज्या लोकांची मानसिकता किंवा त्यांची काय म्हणतात त्याला, ज्यांची प्रवृत्ती अशी आहे की गावाच्यासाठी माझं जमीन, माझी जागा घेण्याची त्यांची मानसिकता आहे, त्या गावाला भविष्यामध्ये कधीही काहीही कमी पडणार नाही. कारण अशा लोकांचे आशीर्वाद आणि अशा लोकांचे संस्कार हेच गावाचा ठेवा आहे आणि हीच गावाची पुण्य आहे. त्यामुळं आज आपल्या शिरोलीसारख्या छोट्या गावामध्ये सुद्धा आपल्याला आता ही विकास कामं होताना आपल्याला आपण पाहतो. आज इथं जिथं कार्यक्रम होते आपला, तिथं गावाचे सगळे देव एका ठिकाणी आले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे हा सभागृह कम देऊन हे आपण इथं उभारले, जागेचा योग्य वापर केला आहे. धार्मिक कामासाठी सुद्धा याचा चांगला वापर होतोय आणि सार्वजनिक कामासाठी सुद्धा गावाला जागा उपलब्ध झाली. त्याचं हे आज आपण इथं कार्यक्रम घेतलाय हे त्याचं एक उदाहरण. चांगल्या चांगल्या गावामध्ये अशा इमारती नाही, मोठमोठ्या गावामध्ये सुद्धा इतक्या भक्कम आणि चांगल्या इमारती नाही. त्याचबरोबर ज्या इमारतीचं आपण उद्घाटन केलं ती साधारण 40-42 लाखाची इमारत आणि 40-42 लाख आपल्याला एका ठिकाणून मिळणार नाही. म्हणून देशमुख साहेबांच्या कल्पनेतून आणि आदिल देसाई साहेबांच्या कल्पनेतून सुरुवातीला 20 लाखाचं ग्रामपंचायतीचं कार्यालय मंजूर झालं आणि देशमुख साहेबांच्या कल्पनेतून त्याच्यावर अरुण लाड साहेबांकडून 10-12 लाख रुपये मिळाले. त्याच्यानंतर पुन्हा माझ्याकडून आणि देशमुख साहेबांनी 10 लाख रुपये घेतले आणि मी पैसे द्यायच्या आधीच काम सुद्धा पूर्ण झालं. म्हणजे माझे पैसे मी मंजुरीला मी पत्र दिले, प्रशासकीय मान्यता द्यायला मिळालेली आहे, पण अजून त्याचं टेंडर आणि काही इतर ज्या बाबी असतात त्या अजून झालेल्या नाही. पण इमारत कंप्लीट झाली आणि हे निश्चितपणाने गावामध्ये नेतृत्व
नेतृत्व चांगलं असलं आपलं तर अशा पद्धतीने कामं ही होत राहतात आणि देशमुख साहेबांसारख्या नेतृत्वाचा जर का त्या पाठीमागे आशीर्वाद असेल तर निश्चितपणे आपल्याला अशी कामं करता येतात. कारण आपल्याला माहिती आहे देशमुख साहेबांनी प्रशासनामध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य घातलं. राज्य सरकारची आणि देशाची सेवा करताना त्यांनी सेवेमध्ये अनेक वर्ष घालवली. त्यामुळं विकासाची कामं कशी करायची आणि ती कोणत्या मार्गाने करून घ्यायची याचा अचूक ज्ञान हे देशमुख साहेबांना आहे. आणि तुम्ही सगळेजण आज देशमुख साहेबांच्या पाठीशी आहात. आमचे उपसरपंच जे आहेत तुकाराम जगदाळे यांच्या पाठीशी आहात. त्यामुळं निश्चितपणाने तुम्ही विकास कामांच्या बाबतीत निर्धास्त राहा. जी काही विकास कामं आपल्या उपसरपंचांनी इथं सांगितली अंतर्गत रस्त्याचं असेल, आपल्या स्मशानभूमीचं सांगितलं ना आधी काय सौर ऊर्जेचं सांगितलं आणि अंतर्गत रस्ते सांगितलं ना आणि एक जिम सांगितली, व्यायामशाळा तरुणांसाठी सांगितली. ही येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने पूर्ण केली जाईल. आपण सगळी जण इथं निश्चितपणाने या मंडळींची ताकद तुम्ही गावामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. ते ज्या दिशेला आपल्याला नेतील त्या दिशेला आणि देशमुख साहेबांच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभं राहा. निश्चितपणाने तुमची जी काही गावाची विकास कामं आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माननीय नामदार मकरनाबांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून तुमच्या गावाच्या पाठीशी 100% आम्ही ठामपणे उभा आहोत. आणि जी काय गावाची छोटी मोठी कामं आहे, मग विकास कामच नाही तर कुणाची खाजगी काही कामं असली, एखाद्याचं तहसीलदाराकडे काही काम असलं, कुणाचं प्रांताकडे असू दे, कुणाचं जिल्हाधिकाऱ्याकडे असू दे किंवा कुणाचं आणि काही राज्य पातळीवरची कामं असू दे, ही सुद्धा कामं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणाने तुमची केली जातील. मी तुम्हाला सांगतो, आता काही लोकांनी आमच्या युवा नेत्यांनी आपल्या माझ्या हस्ते आणि देशमुख साहेबांच्या हस्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. निश्चितपणाने त्या सगळ्यांचं पक्षामध्ये मी स्वागत करतो आणि तुम्हाला एवढं आश्वासन करतो, आमचे दादासाहेब दडस असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील यांना निश्चितपणे आश्वासन देतो. देशमुख साहेबांनी तालुक्याच्या राजकारणाचा बराच वापर आणि तालुक्यामध्ये पूर्वीचं वातावरण कसं होतं राजकारणाचं आणि आता राजकारणाचं वातावरण कसं आहे हे आपण आज बघत आहोत. सदाशिव तात्यांचा काळ किंवा त्या कालावधीमध्ये राजकारण किती सुसंस्कृतपणाने राजकारण चालायचं, पण आज राजकारणाची पातळी, राजकारणाचा दर्जा घसरलेला आपल्याला मिळतो. मला गाडीतून येताना देशमुख साहेब अनेक किस्से सांगत होते. काका ह्या गावातल्या कार्यकर्त्याला असं खोट्या केसमध्ये अटकवलं, त्या गावातल्या कार्यकर्त्याचं आमचं काम मुद्दाम होऊन गेलं नाही. एवढंच काय, गावामध्ये एखादा डीपी उभा करायचा असेल मला तर आधी आमच्या पक्षामध्ये प्रवेश करा, मग तुम्हाला डीपी देतो, मग तुम्हाला विजेचे कनेक्शन देतो. आम्ही असे शेतकरी डीपी दिलेले आहेत आमच्या ह्याच्यात. आम्ही कधीही असा हे कुणाला म्हणलं नाही की बाबा आमच्या पक्षात प्रवेश कर त्याला तुला डीपी. म्हणजे ही राजकारणातली जी संस्कृती आहे की माझ्याकडे आला तरच तुमच्या गावाचा विकास काम केलं जाईल, तरच तुमचं स्वतःचं काय विकास काम असेल तर केलं जाईल, तरच तुमचं स्वतःचं काय खाजगी काम केलं जाईल. ही प्रवृत्ती कुठेतरी चुकीची आहे आणि ह्या चुकीच्या प्रवृत्तीला आज खऱ्या अर्थाने थांबवण्याचा वेळ आपल्यामध्ये आहे. या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचसोबत मी मदत उभी राहण्यासाठी ज्यांनी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केला असे देशमुख साहेब, देसाई साहेब
ज्यांनी स्वतः निधी दिला असे नितीन काका असतील, अरुण लाड साहेब असतील, या सर्वांचे मी आभार मानतो. ही इमारत उभी राहताना गावातील तसेच मुंबईमधील सर्वच तरुण मुलांनी सहकार्य केलं. कोणी इलेक्ट्रिक फिटिंग फ्रीमध्ये केली, कोणी फरशी सौजन्याने दिली आणि ज्यावेळी आपल्याकडे पैसे नव्हते त्यावेळी पैसे कमी पडत होते साहेब, त्यावेळी महिलांनी आमच्या तांदळातल्या डब्यातले पैसे दिले या ठिकाणी. आणि ही इमारत सर्वच महिला भगिनींची आज या ठिकाणी जीवन बनवलेल्या आचार्य असतील, महिलांनी मदत केली. आज रांगोळी काढण्यासाठी शाळेतील मुले आली. अशा सर्व मुलींचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. यानंतर सर्वांनी जेवण करून जायचं हे विनंती गावात जे कोणी